जयश्री दंडवते के नेतृत्व में 18 सालों से आयोजित होने वाले सानपाड़ा महोत्सव 2025 की चर्चा अब हर तरफ होने लगी है और इसलिए कई गणमान्य यहां आकर इस महोत्सव का लुत्फ उठा रहे हैं। इसी बीच सानपाड़ा महोत्सव के 7वें दिन यहां पूर्व महापौर जयवंत सुतार, मनोज वाडेकर और डॉक्टर प्राची नरेंद्र पाटिल सह कई गणमान्यों ने मौजूदगी दर्शाई। वहीं इस दौरान पूर्व नगर सेविका संगीता बोराड़े, पूर्व नगर सेविका सुनंदा पाटिल भी मौजूद थी। इस दौरान गुलजार गुलछड़ी लोक नृत्य की विशेष प्रस्तुति देखने मिली, जहां सुप्रसिद्ध लावणी सम्राट अश्मी कामटे की अदाकारी ने सभी को प्रभावित कर दिया। मान्यवरों ने इसी अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए आयोजिका जयश्री दंडवते और वृषाली चव्हाण को शुभकामनाएं दी। तन्वी सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या विद्यमानानं आजचा 7वा दिवस ॲक्च्युली मला काल बोलवण्यात आलं होतं, पण काही कारणास्तव मी आज दंडवते मॅडमचा एक खास आग्रह त्या ठिकाणी या उत्सवाला उपस्थित राहू, जेणेकरून एक प्रेरणा देण्याचं काम त्यांना होतं। आज सानपाडा महोत्सव त्यांनी सुरुवात केला मोठ्याशा प्रमाणामध्ये, आज त्याची व्याप्ती वाढलेली आहे। गेल्या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये कोविडचा कालखंड आल्यानंतर सातत्य ठेवण्याचं काम त्याच्यामध्ये आणि ह्या महोत्सवातून निश्चित रूपामध्ये ज्या उद्योजक महिला आहेत, बचत गटांच्या महिला आहेत, त्यांना उद्योग धंदा होतोय। त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकाला या महोत्सवाचा लाभ घेता येतो। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, महिलांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, अशा विविध उपक्रम या महोत्सवानिमित्त त्यांच्या दंडवते मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सानपाडा महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा। शैक्षणिक संस्था सानपाडा या माध्यमातून आयोजित केलेल्या सानपाडा महोत्सव 2023 आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका माझ्या खास मैत्रीण सौ जयश्रीताई दंडवते यांच्या माध्यमातून हा सोहळाच म्हणेन याला, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव लोकांच्या इतक्या मोठ्या उपस्थिती जेव्हा साजरा होतो तेव्हा त्याला सोहळ्याचं स्वरूप प्राप्त होतं आणि हा उत्तम असा चाललेल्या उत्सवाला मी माझ्याकडून माझे पल्लेजी नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांच्याकडून देखील भरभरून अशा शुभेच्छा देते। मला आत्ताच असं कळलं की जगभरातून सगळे लोक जे आपल्या सानपाड्याचे किंवा नवी मुंबईचे रहिवासी आहेत त्यांच्या माध्यमातून हा उत्सव लाईव्ह या ठिकाणी बघितला जातो आहे। खरं तर मला त्यांना हेही सांगायचं आहे की पुढच्या वेळेस येताना जानेवारीच्या सुट्ट्या राखीव ठेवून घ्या, कारण वर्षाची सुरुवात जर एवढ्या धमाक्याने होत असेल तर मला वाटतं आपल्या सगळ्यांचं वर्ष देखील तितक्याच धमाक्यात आणि सुखाचं समृद्धीचं जावं हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगते। आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र। तन्वी सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं याचा अतिशय आनंद आहे। अनेक संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात, परंतु या समाजासाठी आपलं काही देणं लागतं या भावनेतून दंडवते वडीलनी स्थापन केलेली संस्था आहे। या कार्यक्रमाला येऊन मला अतिशय आनंद झाला की ही संस्था लोकांच्या विविध कार्यामध्ये सहभागी होते, मग वैद्यकीय असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, विविध क्षेत्रामध्ये जी जी मदत करता येईल सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही संस्था काम करते, याचा मला मानसिक आनंद आहे। आज या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं याचं मी भाग्य समजतो आणि या संस्थेचं आणि दंडवते वहिनींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।